आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव मनमाड मार्गावर पुठ्ठ्याचे रोल वाहून नेणारा ट्रक उलटला। हुतात्मा चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर। नांदगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठी दुर्घटना टळली। मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठ्याचे रोल गठ्ठे वाहून नेणारा एक मालवाहू ट्रक नांदगाव शहरातील पोलीस स्टेशन जवळील चौकी आणि हुतात्मा चौक परिसरात अचानक उलटला। हा ट्रक रस्त्याच्या कडेला एका बाजूला पूर्णपणे कलंडला असून त्यातील पुठ्ठ्याचे मोठे रोल रस्त्यातील मोकळ्या जागेत विखुरले गेले आहेत। सुदैवाने अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। सदर मालवाहू ट्रक जळगाववरून येवला मार्गे शिर्डीकडे जात होता। वळणावरती अपुऱ्या जागेमुळे वळण घेताना ट्रक पलटी झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या अपघाताच्या निमित्ताने नांदगाव शहरातील हुतात्मा चौक आणि मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते। अशा गजबजलेल्या भागात आणि वळणावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। अतिक्रमणामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अशा प्रकारचे मोठे अपघात घडण्याची शक्यता सतत निर्माण होत असते। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। नांदगाव नगरपालिकेने शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासोबतच या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या हुतात्मा चौक परिसरातील अतिक्रमणाचीही त्वरित कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे। वेळीच पावले न उचलल्यास भविष्यात येथे मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।